जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम हरे जय राम हरे जय 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 राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम हरे जय राम राम सर्व सुख आपणे माझे सर्व सुख आईना त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम 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 कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले व साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूपा पाहता लोचने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा
हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा पाच सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सर्व सुखांचे आगर पाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम शिवरात्र व्रत करी यथा विधी शिवरात्र व्रत करी यथा विधी भावे पूजे आदि शिवलिंग सुकले चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन सुकले चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही देणे एक बिल्वदल चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन एक बिल्वदल चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन पूजन तत्वता सोपे बहु पूजन तत्वता सोपे बहु पूजन तत्वता सोपे बहु एका जनार्दने पूजिता साचार एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दने पूजिता एका साचार जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करी इच्छिले हरिहर पूर्ण करीतो इच्छिले हरिहर पूर्ण करीतो चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येतेने पुनरागमन येतेने ढोबा रघुमाये हा हा जय जय ढोबा जय जय ढोबा जय जय ढोबा रघुमाये शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी रात्री व्रत करे यथा विधी शिवरात्री व्रत करे यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी रात्री व्रत करे यथा विधी शिवरात्री व्रत करे यथा विधी भावे पूजी आधी शिवलिंग भावे पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन भावे पूजी शिवलिंग भावे पूजी आधी शिव
सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची जोडून या कर चरणी ठेवेला माझा शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेतेणे एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्वता सोपे बहु चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेतेने एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेतेने श्री वल्देश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये भक्तिज्ञान वैराग्याच्या त्रिवेणी संगमामध्ये न्हात असताना श्री वल्देश्वर चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ही सेवा श्री क्षेत्र पाटणोली संस्थानाला आपण समर्पित केली. सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा 4 चरणाचा विधी विधान आणि त्याचं फल सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एखाद्या व्रताला विधी असतो आणि तो विधी समजवण्याकरता जे केलं जातं ते विधान आहे. म्हणजे ते कशा पद्धतीने करावं, त्याचा आचार धर्म काय कारण आहे. व्रत आपण सगळे करतो पण फल सगळ्यांना मिळत नाही. नियम फॉलो सगळे करतो म्हणजे एखादं क्रिया करतोय पण त्याचं फल का आमच्या पदरात पडत नाही. त्याचं कारण आहे त्याचं विधान आम्हाला न कळाल्यामुळे आम्हाला जे व्रत आहे ते निरर्थक ठरतं, निष्फल ठरतं. लोक म्हणतात महाराज एवढे उपवास केले, एवढे व्रत केले, फल का देत नाही. ऐका, प्रत्येक व्रताला नियम आहे, प्रत्येक व्रताला नियम आहे. पण त्या नियम पद्धतीने ते व्रत केलं तरच ते फल देतं, अन्यथा देत नाही. मग ते नियम ज्याच्यात निदर्शित केलेले असतात त्याला म्हणतात विधान, आणि ज्या पद्धतीने करायचं त्याला म्हणतात विधी. त्याला काय म्हणायचं, विधी. आणि ते स्पष्ट केलंय म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकल. विठ्ठल विठ्ठल कधी कधी काही माणसांच्या जीवनामध्ये ते विधान न समजल्यामुळे आपण जे करतो ते परिपूर्ण होत नाही. या विश्वामध्ये देवतांमध्ये आशुतोष म्हणून ज्याला ओळखलं जातं तो महादेव आहे. त्याला मंत्र नसेल चालतं, त्याला षडोपचार नसेल चालतं, त्याला पंचोपचार नसेल चालतं.
एक ओंझळभर पाणी जरी त्याला वाहिलं तरी तो संतुष्ट होतो. त्याचं नाव आहे आशुतोष. जसं शिवरात्र प्रत्येक महिन्याला आहे पण महाशिवरात्र एकच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नवमी प्रति पंधरवड्याला आहे पण रामनवमी चैत्रातच आहे. अष्टमी प्रत्येक पंधरवड्यात आहे पण गोकुळाष्टमी श्रावणातच आहे. तसं याला पर्वणीचा काळ म्हणतात. पर्वणीच्या काळाचं महात्म्य काय आहे? एरवी केलेली पूजा सामान्य गणली जाते आणि पर्वणीच्या काळात केलेली पूजा विशेष धरली जाते. मग इथं केलेलं श्रवण, इथं केलेलं पूजन, इथं केलेलं आत्मनिवेदन, परमेश्वराशी प्रार्थना हे आपल्याला फलच देणारी आहे. पण आम्ही अपेक्षेने जर श्रवण करतोय, आम्ही अपेक्षेने जर व्रत करतो तर ते व्रत परिपूर्ण होत नाही. देवाला विचारलं, भगवान तुला कोणत्या पद्धतीचा भक्त आवडतो? भगवंतानी सांगावं, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियाः. सर्व आरंभ करून मी केलंय ह्याचा कर्तृत्वपणा ज्याच्याकडे नसतो तो भक्त देवाला आवडतो. मी केलंय म्हणजे करतो सगळं पण मी ही जी वस्तू आहे, मी हा जो आहे तो बाजूला ठेवतो आणि हे सगळं झालं ते देवाच्या कृपेने झालं असं जो मानतो तो देवाला अतिप्रिय आहे. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता जो भगवंताशी नातं जोडतो तो देवाला अतिप्रिय आहे. स्वच्छतेने अंतःकरणाची स्वच्छ वृत्ती धारण करून कोणत्याही प्रकारचा बाह्य अंगाची विकृती किंवा अंतरंगाची विकृती ज्या साधकाच्या अंतःकरणात निर्माण होत नाही तो देवाला आवडतो. जर मी जरी फेटा बांधून कीर्तन करत असलो आणि माझी अंतर्मन वृत्ती अशुद्ध असेल, मी जर वाईट वृत्तीने वागलो, माता माऊलीला वाईट नजरेने पाहिलं, कोणाला तरी वाईट शिव्या दिल्या, तर देव मला सुद्धा फल देऊ शकत नाही. कारण आहे जगत बाह्यरंगाकडे पाहत असतं, बाह्यरंगाकडे आकर्षित होतं आणि परमात्मा अंतरंग पाहत असतो. शबरीची बोरं खाण्याकरता तिची जाती पाहिली नाही, तिच्या मनातला भाव पाहिला. जनाबाईच्या घरी भाकर खाण्याकरता गेला, तिची याती दासी म्हणून पाहिली नाही, तिच्या अंतःकरणातला भाव पाहिला. ऐकताय ना? झोपले? ऐकताय ना? 3 ठिकाणी कुबड असणाऱ्या कुब्जेकडनं तिला सौंदर्य रूपाने तिला संबोधलं तर तिला बाह्यरंगानेच सुंदर दिसत नव्हती, तिचं मन सुंदर होतं. जग बाहेरून पाहताना निर्णय घेतं, परमात्मा आतून पाहतो आणि न्याय करतो. विठ्ठल विठ्ठल वाक्य ऐका, वाक्य ऐका. जग बाहेरून पाहून निर्णय घेतं, चांगला वाईट, श्रीमंत गरीब, गोरा सावळा, हे बाह्य रंगाचं. परमात्मा अंतरंग पाहून आपल्याला फल देतो, न्याय करतो. आपल्या कर्माशी न्यायाधीश जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. आपल्या कर्माला न्यायाधीश कोण असेल तर तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची उपासना आम्हाला विशेष करता यावी म्हणून पर्वणीचे काळ आहेत. तसं रोजच आहे ना. देव कुठं गेलाय का? म्हणजे आजच भूतलावर देव शंकर येणार आहेत का? नाही. एकादशीला विष्णू असेल का? नाही. गुरुवारीच महालक्ष्मी असेल का? गुरुदत्त असतील का? असं नाही. शनिवारीच हनुमंत असं नाही. हे रोज आहेत, नित्य आणि नैमित्तिक आहे, नित्य. पण पर्वणीचे काळ विशेष का दिले? त्या पर्वणीच्या काळामध्ये मला सांगा ना, आपण रोजच पावडर लावतो ना. झोपले का? आज फार समाधान आहे. आमच्या ताई कीर्तनाला बसल्यात. ऐका, ड्युटीवर असताना सुद्धा अंतःकरणाची भावना किती महत्वाची आहे की मला श्रवण घडावं. आल्याला म्हणाले, महाराज एवढा वेळ तुमची वाट पाहत होतो. आता आपल्याला वेळ आहे कमी बाई, कारण महाराजांचे तब्येत ठीक नसल्यामुळे महाराजांचं आधी कीर्तन असतं. मी त्यांना दादा म्हणतो, दादा म्हटलं चालेल ना. मोठे बंधू मानतो. आमचे अनिल महाराजांचं आधी कीर्तन असतं 10 ते 12. त्यांची प्रकृतीची धावपळ असल्यामुळे आता आपल्याला 3:30ला आपल्याला भाई उरकावंच लागणार आहे. ऑप्शन काही ठेवायचं नाही, कारण महाराजांना परत 1.5 तास आणि परत संध्याकाळी त्यांना कार्यक्रम आहे. विठ्ठल म्हणून ज्येष्ठाचा आदर कनिष्ठाने करावा याच्याकरता 1 तासच आपण करूया. पुढचं स्टेज त्यांना मोकळं करून घ्यावूया, कारण रात्री फार मोठा अध्यात्मातला कार्यक्रम आहे. विठ्ठल
शिवरात्र प्रत्येक महिन्याला आहे. बाला हसला यो. कुठल्या गावातला तू 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 शूटिंगवाला ऑनलाईन आहेस ना तू? हां आपलाच ना? हां गोड हसला. अध्यात्मातला कार्यक्रम बोलल्यानंतर तो बोला महाराज आपल्या जमतं झाकली मूठ. हां असं. आता ऐका विशेष पर्वणीच्या काळामध्ये साधी गोष्ट, जसं रोज एखादी माऊली एखादी आई घरात शृंगार करते, तिच्या पद्धतीने टिकली लावते, तिच्या पद्धतीने काही शृंगार करते, पण मुलाचं लग्न असल्यावर बोला विशेष. एरवी लुगडच आहे, पण मुलाचं असलं की ती भरजरीच नेसते. का? विशेष पर्वणीचा काळ. ऐकताय ना? कळतंय ना तुम्हाला? मला समजा माझ्या घरी कार्यक्रम आहे, रोज मी धोतरच नेसतोय, पण जर विशेष कार्यक्रम असलं तर त्या दिवशी जरा काठ मोठा, जरा इस्त्रीवाले कपडे. याचा अर्थ विशेष पर्वणीच्या काळामध्ये काही विशेषच केलं जातं. लग्न सोहळ्याला विशेष शृंगार म्हणजे वरमाईचा आहे, वर बापाचा आहे. तसं पर्वणीच्या काळात भक्तीच आहे, पण ती विशेष आहे. काय आहे? एरवी रोज इकडं कोण येत नसेल, धुंकून बघायला येत नसेल, बरोबर ना महाराज? पण आजच्या दिवशी वेळात वेळ काढून माणसं वलदेश्वराच्या दर्शनाला येणार. एरवी रोज बेल नाही भेटला तरी चालतो, पण आजच्या दिवशी आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण फूल का होईना, बेल का होईना, पंचामृत का होईना, देवाला काय करतो आपण? वाहतो. याचा अर्थ पर्वणीच्या काळामध्ये साधनाही विशेष आहे आणि पर्वणीच्या काळामध्ये आपल्याला पुण्यही विशेष आहे. रोज 10 माळी जपल्यानंतर कदाचित आपल्याला जेवढं पुण्य मिळेल त्याच्या अनंतपटीचं पुण्य. आज एकदा जरी नामस्मरण केलं तरी आज विशेष एनर्जीचा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवशी भगवान शिवाचं माता पार्वतीशी काय लागला? विवाह लागला. आणि मग पार्वतीने केलेली तपसाधना, पार्वतीने केलेली आराधना आणि पार्वतीने केलेलं तप व्रत हे आजच्या दिवशी फळ आलं आणि तिच्या पदरामध्ये ते फळ पडलं. तो पर्वणीचा काळ म्हणजे शिवरात्र. विठ्ठल ऐका, म्हणून आमच्या जीवनामध्ये साधना घडावे. मग काय केलं पाहिजे? आपल्याला आवडतं तशी भक्ती करायची नाही. हे पर्वणीचा काळ आहे. म्हणजे काय? पर्व विशेष भागवत धर्मी. भागवत धर्मामध्ये पर्व विशेष सांगितले. कोणता पर्व? श्रीराम नवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, वामन द्वादशी, नृसिंह जयंती आणि उत्तम शिवरात्र. 5 पर्वणीचे काळ आहेत. श्रीराम नवमी बोला, कुठल्या नंतर? जन्माष्टमी, त्याच्यानंतर वामन द्वादशी, त्यानंतर नृसिंह जयंती आणि 5वा पर्वणीचा काळ उत्तम शिवरात्री. मग शिवरात्रीचा उपवास कसा धरायचा? महाराज दिवसभर धरायचा आणि मग काय करायचा? शेंगा खायच्या. शेंगा अजिबात नाही. आजच्या दिवशी निराहारी किंवा फलाहारी, निराहारी किंवा फलाहारी म्हणजे आजचा दिवस, आजचा उपवास आज चालू नाही, आजचा उपवास कालपासून चालू झाला. विठ्ठल काल एकदाच जेवायचं होतं, काल एकदाच. खरा जर महादेव पाहिजे आणि खरं जर महाशिवरात्रीचा उपवास पाहिजे तरच, ज्यांना फक्त दाखवायला पाहिजे त्यांच्यासाठी हे नियम नाही. त्यांनी 3 टाइम खिचडी खाल्ली तरी जमतं. विठ्ठल काल एक भोगत, रात्री काय खायचं? शय्येचा त्याग करायचा. आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त महादेवाचं करायचं. दिवसभर फल आहारच किंवा निराहारी, फराळी नाही. ताई आता मी काय सांगू, मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथं उपवासाची कचोरी मला द्यायला आणली. मी हा नवीन पदार्थ काय? काय नाही म्हटले महाराज, नवीनच शोध आहे कचोरी उपवासाची. काही दिवसांनी वडापाव नाही येईल तर बरं आहे. ऐका ना, हे आपल्या जीवेसाठी आहे की नाही? आपण पदार्थ बनवले आपल्या जीवेसाठी. ऐका ना, ऐका. मग आजच्या दिवशी निराहारी किंवा फलाहारी. उद्या सकाळी पुन्हा ब्रह्ममुहूर्ताला उठायचं, स्नान करायचं, शिवाराधना शिवपूजन करायचं आणि मग
बिना कांदा लसूणचा प्रसाद बनवायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपलं पारणं सोडायचं. तेव्हाच हा उपवास पूर्ण होतो, दिवसभर चरून नाही. विठ्ठल हॅलो तरी सुद्धा नियम जरी असा असला तरी हा आशुतोष आहे, हा भोलानाथ आहे, हा शंकर आहे, हा देवांचा देव महादेव आहे, हा उमाकांत आहे, हा पार्वती शंकर पार्वतीचा पती आहे. असं असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या व्रताचा पर्वणीच्या काळाला पूर्वसंध्येला चिंतनीय सेवा शांती ब्रह्मनाथ महाराजांची आपण व्रत का करावं आणि केल्याने काय होतं हा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल महाराज, मगाशी तुम्ही म्हणाले फळाची अपेक्षा न करता उपवास केला पाहिजे, व्रत केलं पाहिजे. बरोबर आहे, पण फलश्रुती माहिती असली की त्याच्यात गांभीर्य वाढतं. काय वाढतं? गांभीर्यता वाढते. फलश्रुती माहिती झाली की काय होतं? गांभीर्यता. आता या रनिंगला मी जर जिंकलो तर माझा नंबर पहिला येणार आहे. हे पहिला येणार आल्यानंतर मला चांगली स्कोरिंग मिळेल हे कळल्यानंतर धावपट्टू किंवा धावणारा अति काय करतो? बोला. दक्षतेने, वेगाने नाही, दक्षतेने मला टार्गेट मिळालंय. तसं फलश्रुती कळाली की करणारा अतिदक्षतेने करत असतो. फलश्रुती कळाली की करणारा अतिदक्षतेने करत असतो. ह्या नियमाने मग सांगितलं हे व्रत कसं करावं आणि व्रताला काय पुजावं. अभंगाचं पहिलं चरण. शिवरात्री व्रत करायथा विधी, शिवरात्री व्रत करायथा विधी, शिवरात्री व्रत करायथा विधी, शिवरात्री करायथा विधी. भावे पूजी आधी, भावे पूजी आधी शिवलिंग, चुकले चुकले माते बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. भावे पूजी आधी, भावे पूजी आधी शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. शिवरात्री व्रत करियता विधी, करियता विधी, भावे पूजी आधी शिवलिंग, शिवलिंग, शिवरात्री करियता विधी, करियता विधी, भावे पूजी आधी शिवलिंग, शिवाचं किती उपासना सोपी आहे. ऐका, तुम्हाला विष्णूची पूजा करायची असेल तर एक तर मूर्ती काष्टाची असावी विशेष, किंवा पितळीची असावी, तांब्याची असावी, चांदीची असावी, सोन्याची असावी, अल्युमिनियमची नसावी. विष्णूची पूजा करायची. पण ऐका ना, शिवाची उपासना करायची. तुम्हाला नाही मंत्र म्हणता आला चालतो. स्नान केलं आणि त्याच तीरावरची माती आणली आणि त्या मातीचं जरी बनवलं तरी हा खुश होतो. विठ्ठल विठ्ठल रावणाने व्रत
व्रत आचरण केलं. रावणा एवढा महान शिवभक्त होणे नाही, शिवतांडव स्तोत्र जर कोणी गायला असेल रावणाने, एवढा मोठा रावण भक्त होता की भगवान महादेवाला विनंती केली, माझी आई रोज वाळुकेचं लिंग बनवते आणि मग ते लिंग पाण्याने काय होतं, पुन्हा ते रोज तिला नवीन करावे लागतात. मला दुसरं तिसरं काय नाही, मला तू तर एकतर माझ्या बरोबर चल कैलास सकट, नाही तर आत्मलिंग दे. त्यालाच न्यायला चालवलेला होता. कोणाला? शंकराला. कैलास उचवला होता की नाही? भले भगवंताने अंगुष्ठ दाबला, त्याचे हात खाली गेले, ते स्तुती गाण्याकरता जे वर्णन केलं त्याला शिवतांडव आपण म्हणतो ते. मग असं हे करत असताना मग भगवंताने आत्मलिंग दिलं. कोणाला दिलं की नाही? गोकर्णाला जाता की नाही? चला पुढे. तोच रावण पूर्व कालामध्ये म्हणजे आधीच्या वेळेला त्यांनी काय केलं, नर्मदेच्या तीरावर शेकडो शिवलिंग बनवली. व्रत होतं. ऐक व्रताचे काही नियम आहेत. तुम्ही गायीच्या शेणाचं सुद्धा शिवलिंग बनवू शकता. मृतुकेचं म्हणजे मातीचे सुद्धा बनवू शकता. 1008 बनवून त्यांची पूजा करणं, मग ती विसर्जन करणं, खूप नियम आहेत. शिव महापुराणामध्ये बरेचसे विधी आले. पण आता मी सोपा विधी सांगतो. रावणाने शिवलिंग बनवली. आता पार्थिव शिवलिंग विसर्जन करावीत. पार्थिव जे असतं, जसं गणपती मातीच आहे म्हणून आपण काय करतो, विसर्जन. मातीची देवता पूजेला नाही, ती विशेष पर्वणीला पुन्हा पार्थिव आहे, तिला विसर्जन करतात. ऐका, आणि मग ती सगळी विसर्जन केली. रावणाची भक्ती एवढी मोठी, भगवंतानी वरदान, हे रावणा, हे सहस्त्र शिवलिंग बनवून जे काही तू पुण्य संपादित केलंस, आजपासून हे वरदान देतो, ही सगळी शिवलिंग तू याच्यामध्ये विसर्जित केलीस. आजपासून नर्मदेतला कोणताही दगड माणसाने उचलू द्या, तो शिवलिंगच असेल. विठ्ठल विठ्ठल झाला म्हणून म्हटलं जातं, नर्मदे का हर कंकर शंकर होता आहे. म्हणून नर्मदेत कोणताही हातामध्ये उचला तो शिवलिंगासारखाच. विठ्ठल विठ्ठल ज्यांना मोठी नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांनी चैत्रातली करावी. 1 महिना उत्तर वाहिनी असते ती, आणि दरवर्षी आम्ही जात असतो. फार सुंदर. तिथं कोणताही दगड उचला तुम्हाला तो शिवलिंगासारखा. का? रावणाला हा एवढा मोठा आहे. ऐका ना, हा देताना बघत नाही कोणाला काय द्यावं. कोण? महादेव. कैलाशीचा देव भोळा, एवढा भोळा आहे. ऐका, एका राक्षसाने याची तपश्चर्या केली. त्याचं नाव काय? त्याचं नाव भस्मासुर. आणि त्यांनी देवाकडे वरदान मागितलं, देवा मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळला पाहिजे. ज्याच्या विचार काय केला पाहिजे की हा प्रयोग माझ्यावर उलटू शकतो. म्हणून देवाने असं म्हणायला पाहिजे होतं, मी सोडून किंवा माझं कुटुंब सोडून ज्यांच्या डोक्यात असं पाहिजे होतं की नाही. देव म्हणाला जा, ज्याच्यात. भस्मासुर म्हटला, यांनी वरदान तर दिले, हा जर खोटं बोलत असला याच्यापासूनच सुरुवात करू. पहिला हात ठेवायला कोणाला गेला? महादेवाला. आता महादेव तिथं थांबले का? पळायला लागले. महादेव पुढे, भस्मासुर मागे. भगवंताचा धावा करायला लागला. कारण आपल्या प्रसंगाला आपण कोणाला आठवतो? जो आपल्या हृदयात आहे त्याला. कोणाला आठवतो? माणूस पहिला फोन कोणाला करतो? जो आपल्याला जवळचा वाटतो. पण तोच आकडत असल्या माणसाने करायचा काय? विठ्ठल विठ्ठल तोच आकडायला लागल्या माणसाने करायचं काय? बरोबर ना? आपण कोणाला पहिला फोन कोणाला पहिला, ज्याच्यावर आपला विश्वास आहे, धावत येईल तोच फ्लाईट मोडवर असल्यावर जीव द्यायचा. विठ्ठल आता महादेवाला प्रश्न पडला, माझ्या संकटाला वाली कोण? मग भगवंताला धावा केला. भगवंत म्हणाले, आता करू काय? याला वरदान दिलाय. काय दिलंय? ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल. आता माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी पण महादेवाचं वरदान आहे, त्याला उल्लंघन करता येत नाही. मग देवाच्या लक्षात आलं, स्त्रीचं रूप घेतलं देवाने, मोहिनीचं. आणि मग नाचण्यामध्ये हरवलं. नाचवता स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावर आणि तो भस्म झाला. आणि जिथं भस्मासूर भस्म झाला तिथून आपण उत्तर वाहिनीचा नियम घेऊन परिक्रमा चालू करतो. विठ्ठल बाई, तू होतीस ना उत्तर वाहिनीला प्रदक्षिणेला नर्मदेच्या? यावर्षी चल. विठ्ठल हला
किती भोळा? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, कळी काळाला जिंकणारा हा असा भोळा आहे. आणि मग भावे पूजी आदी शिवलिंग, पूजन करायचं, सकाळी उठलं स्नान करायचं आणि भक्तिभावाने कोणतीही साधना करा ती भक्तिभावाने पाहिजे. कशाने पाहिजे? भक्ती आणि भावाने. आमच्यात भक्ती आणि भाव नसेल तर देव आम्हाला तो दगडच, आणि भक्तिभाव असेल तर दगडात सुद्धा एनर्जी, चैतन्य निर्माण होत असतं. ही ताकद भक्ताकडे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं भावे पूजी आदी शिवलिंग. किती प्रहर पूजा करायची? 8 प्रहर. आजच्या दिवसाला पूजा किती वेळा? 8 वेळा. प्रत्येक प्रहरात एकदा पूजन करायचं. म्हणजे सकाळचे म्हणजे 12 तासाचे 4 प्रहर आणि नंतरच्या 12 तासाचे 4 प्रहर, असे 2 पार्टमध्ये 4-4 8 प्रहराचा दिवस आहे. 3 तासाचा 1 प्रहर. 3 तासाचा 1 प्रहर. आता जर केली नसेल तर संध्याचे जे प्रहर आहेत त्याच्यात आपल्या घरात जर शिवलिंग असेल तर 3 तासातले एकदा तरी पाण्याचा जलाभिषेक केला तरी व्रताचं फल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग भावे पूजी आदी शिवलिंग. कारण भक्ती आणि भावाचा देव भुलला भावाशी. भक्ती आणि भावाचा कोण आहे? परमात्मा आहे. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात भावे वीण भक्ती, भक्ती वीण भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. बळे विन शक्ती बोलू नये, विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे वीण भक्ती. भाव नाही तर भक्ती होऊ शकत, बोला बोला, होऊ शकत नाही. मग देव कसला आहे? ज्ञानाचा आहे का भावाचा आहे? ज्ञान झालं म्हणजे देव भेटेल का? अजिबात नाही. ज्ञानोबराय सांगतात ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाला अहंकार आला की देव अंतरतो, देव लांब जातो. ज्ञान नसावं पण जर भक्ती असेल तर देव लवकर भेटतो. काय करतो? लवकर भेटतो. मग काय पाहिजे? ज्ञान का भक्ती? झोपल्या का? भक्ती पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? भक्ती. कारण देव भक्ती आणि भावाचा आहे. देवाला काय खायला लागतं का? आता इथं मग भाऊंनी भरपूर केळी, भरपूर काय ते खजूर, भरपूर खिचडी बनवली. देवाला का माणसांना? खरं सांगा. कोणाला? माणसाला. एवढं बनवलं आणि देवाला आम्ही प्रसाद म्हणून ठेवलं. देवानी खाल्लं नाही पण माणसांनी खाल्लं, तेच देवापर्यंत. बोला ना. देव फक्त भावाचा भुकेलेला आहे. आपण 5 फळं ठेवतो, नैवेद्य दाखवतो. कोण खातं? आपणच पूजा झाल्यावर. पण देवाला काय देतो आपण? भाव देतो. ज्ञानोबरांची भाषा आहे ना, भाव असेल तर भक्ती प्रगट होते, भाव नसेल तर केलेली भक्ती परिश्रम आहे. विठ्ठल कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सतीच्या वडिलांनी भगवान विष्णूची मूर्ती बसवायला घेतली, पण भगवान विष्णूच्या जवळ शिवाचं स्थान नसल्यामुळे ती मूर्ती त्या मंदिरात जात नव्हती. मूर्ती मंदिरात जात नव्हती. आता मूर्ती मंदिरात जात नाही, हजारो लोक ढकलतायत पण मूर्ती उचलत नाही, मूर्ती हलत नाही. हिच्या लक्षात आलं याच्यात अपूर्ण काय? हरी हा हराशिवाय अपूर्ण आहे आणि हर हा हरीशिवाय अपूर्ण आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर जय श्रीराम म्हटलं की देव लवकर लक्षात देतो. हनुमंताच्या मंदिरात जय श्रीराम म्हटलं की देव लक्षात देतो. आणि भगवान विठ्ठलाच्या मंदिरात ओम नमः शिवाय म्हटलं की तो लक्ष देतो. का? त्याचा तो आराध्य आहे आणि याचा हा आराध्य आहे. ऐका. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, सदा
बांधायचा? सेतू. कुठे जायला? पाटणोलीला, मग लंकेत, म्हणजे हाय जागे ना. हा, सेतू बांधायचा आहे. सेतू बांधायचा होता. आता कोणत्याही एखाद्या कार्याची पूजा सुरुवात पूजा केल्याशिवाय होत नाही. मांडव जरी घरात घालायचा असेल तर आपण नारळ फोडतो. भूमी घर बांधायचं आहे, पूजन करतो. आता एवढा मोठा सेतू बांधायचा आहे. मग लक्षात आलं आणि मग रामाने पूजन कोणाचं केलं? कोणाचं? सेतू बंधेतू रामेश्वर. रामेश्वर लिंगाची स्थापना केली आणि तिथं पूजन केलं. चला, पार्वतीने विचारलं शंकराला, काय म्हणाली? अहो, हे जगातले महादेव तुम्ही, देवांचे देव महादेव तुम्ही, जग तुमचं ध्यान करतं, जग तुमची योगी मुनी सिद्ध साधना करतात, तुम्ही कोणाची साधना करता? तुम्ही कोणाची? 6 महिने समाधीला बसता. बरं, नुसतं समाधीला नाही, ते झोपणं वेगळं आणि समाधी लागणं वेगळं. काय काय लोक कीर्तनात झोपतात आणि सांगतात आम्हाला समाधी लागली. काय काय लोक मला म्हणतात, महाराज तुमच्या कीर्तनात आलं की 1.5 तास कसा जातो कळत नाही. मी का? म्हणजे मला झोप लागते. मरशील. झोप लागणं वेगळं आणि तन्मय होऊन ऐकणं वेगळं. तन्मय होऊन ऐकणं वेगळं म्हणजे डोळे बंद करून शांत सर्वांगाचे कान करून राजा पृथूसारखं श्रवण करणं वेगळं. म्हणजे 20 तारीख ते 26 तारखेपर्यंत टाकी गावामध्ये संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत कथाला आपल्याला यायचं आहे. दर्वांगाचे कान करून ऐकणं वेगळं आणि झोपणं वेगळं. ऐका, पार्वती म्हणाली मग तुम्ही ध्यानात बसता, ध्यानात कोणाचं ध्यान करता? म्हटले मी माझ्या प्रभूचं ध्यान करतो. म्हटले तुम्हाला पण देव आहे का? म्हटले मला पण देव आहे. कोण? म्हटले राम. काय? राम अक्षर, या 2 अक्षरांचा जप भगवान काय करतात? महादेव करत असतात. म्हणून भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव. राम नावाचं भजन महादेव करतात आणि मग त्या महादेवाचं प्रेम अनन्य भावाने व्यक्त करण्याकरता श्रीराम सेतू बंधनाच्या वेळी लिंगाची स्थापना करतात. विठ्ठल विठ्ठल मग आम्ही पूजा केल्यावर आम्हाला फळ काय? अभंगाचं 2रं चरण. चुकले चुकले जन्माचे बंधन, 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 चुकले चुकले जन्माचे बंधन. पुनरागमन नयतेने, पुनरागमन नयतेने, पुनरागमन नयतेने, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने, पुनरागमन नयतेने, पुनरागमन नयतेने, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नयतेने, नयतेने. आजचं महाशिवरात्रीचं व्रत आणि शंकराच्या लिंगाची पूजा केल्याने फल काय मिळतं? नाथ महाराज सांगतात, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही तेने किंवा न येतेने. पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरावं आणि फजिती करून घ्यावी हे चुकतं. कधी? शिवलिंगाची पूजा केल्यानंतर. जन्म आणि मरणाचा जो काही फेर आहे तो निवृत्त होतो शिवाची पूजा केल्यानंतर. विठोबा रखुमाये. जय हर हर. विठोबा रखुमाये.
जय जय विठोबा रखुमाई 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 सिद्धेश्वर श्री वालदेश्वर महादेव की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। विठोबा रखुमाई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हा विठोबा चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही येतेने। मग देवाची भक्ती करताना काय वाहावं? अभंगाचं तिसरं चरण। एक बिल्वदल चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन अक्षता एक बीजाद्वल चंदन अक्षता एक बिल्वा चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन अक्षता एक बिल्वदल चंदन अक्षता पूजन तत्वता
होता हा सोपे चुकले चुकले जन्माचे बंधन हा चुकले चुकले जन्माचे बंधन वेळे अभावी आदित्य महाराज भैरवी आपण नको भैरवी घेतली की पुढचा कार्यक्रम करता येणार नाही म्हणून एका जनार्दनी पूजोनी साचार हा इच्छिले ते हरिहर पूर्ण करी हरिहर म्हणजे परमात्मा सर्वस्व पूर्ण करतो आज एवढा मोठा हा हॉल हे सगळी व्यवस्था कशा करता गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाला कुठल्याही कार्याला ज्याला व्यवस्था नाही म्हणजे किती मोठा संकल्प ह्या ट्रस्टचा किती आहे ती मधुकर भाऊंनी मला सांगितलं मी विचारलं हे कशाला बांधलं एवढं मोठं ते म्हणाले महाराज ज्यांच्या पुढे जागा नसते काय नसते लग्न कार्य कुठलं कार्य एखादं कार्यक्रम करायचं आहे प्रशस्त जागा असावी भगवंताच्या सेवेला भक्तीला सगळ्यांना प्राधान्य असावं याकरता एवढं मोठं नियोजन एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा जोरात टाळ्या त्यांच्या हातापायाला असंच उत्तर हे एकदा सर्वांनी जागेवर उभं राहून माझ्याबरोबर भक्तीमध्ये भजन करत नाचायचं आहे ऑनलाईन लाईव्ह नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हे वलदेश्वराय शिव वलदेश्वराय हर हर भोले नमः शिवाय वल्लेश्वराय शिव वल्लेश्वराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय श्री गंगाधराय हर हर भोले शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ टाळी वाजव भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एक भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ नाथ महाराजांनी सांगितलं आपण जर अंतःकरणाने भगवान महादेवाची पूजा केली तर भगवान हरी सुद्धा संतुष्ट होतो आणि हरही संतुष्ट होतो आणि काय देतो अभंगाचं शेवटचं चरण एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दने पूजिता साचार एका जनार्दने
एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती. हरी आणि हर हे दोघंही आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात, पण आनंदाने भक्तिभावाने पूजन केलं तर जन्म मरण आमचं कृतार्थ होतं. भावाने शिवलिंग पूजल्यानंतर भक्तिप्रेमाने त्याला प्रार्थना केल्यानंतर काय प्रार्थना करायची? जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. वाईटातला वाईटपणा जाऊ दे, खळातला खळपणा जाऊ दे, त्याला निखळ होऊ दे. देवा असं कर. सर्वत्र सुखिनो भवंतु. सर्वांना सुखी कर, सर्वांना आनंदी कर. म्हणून आपण अशा पद्धतीने भक्ती करा. मधुकर भाऊंनी एवढा मोठा धावपळ करून सगळं हे उभं केलं आहे. त्यांच्या हातापायाला, प्रपंचाला, कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर वल्देश्वरांनी प्राप्त करून द्यावं अशी माऊली चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा. पराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार कराचा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी कराचा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. साक्षात वल्डेश्वराच्या चरणी ज्यांनी समर्पित केलेली सेवा, वारकरी संप्रदायातील भागवताचार्य आणि तेही आपल्या पनवेलमधील आपल्यामधील असावं, हे आपल्या समाजाचं वैभव आहे. नाव आहे हरिभक्त परायण भागवताचार्य महेश महाराज सालुंके. सेवा तर सातत्यानं त्यांनीची सर्व आपली समाजाला आवडतोय, पण आजची सेवा आवडली असेल तर महाराजांसाठी आहे. अभंग कोणताही निवडू दे, त्या अभंगावरची, त्या अभंगाची फोड करताना सातत्यानं समाजाचा प्रबोधन करणारा. आणि म्हणूनच आमच्या या ठिकाणी महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मधुकर कडू यांच्या वतीनं खरं तर आज त्यांच्या अगदी डोक्यावरती आमच्या वल्डेश्वराच्या आणि वस्त्रालंकार दिला जातोय. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. खरं तर रामकृष्ण हरी म्हणत, राधे राधे म्हणत सर्व उपस्थित माझ्या श्रोत्यांना परत एकदा एक सांगण्याचा योग आहे. या आयुष्यातील आपल्या पहिल्यांदा या विभागात खरं तर एक विष्णू याग होणार आहे. 12 मार्चला मला वाटतोय असा हा पुण्य क्षण आपण पनवेल उरणवाले अनुभवणार आहोत. आणि त्यासाठी ज्या जोडप्याला खरं तर त्यामध्ये विधिवत पूजेसाठी बसायचं असेल तर महेश महाराज साळुंखे खरं तर पाटणोली धामातील आपल्या त्या संयोजकांचे संपर्क साधायचा आहे. ज्यांना ज्यांना विष्णू यागासाठी आणि त्या विष्णू यागात ज्या दाम्पत्यांना सहभाग घ्यायचा आहे, वारकऱ्यांमध्ये, टाळकऱ्यांमध्ये, विनेकऱ्यांमध्ये असणारी ही सेवा फलद्रूप झाली. सर्वांनी परत एकदा आजच्या कार्यक्रमातील मी सुवासिनींना, इथं येणाऱ्या कीर्तनातील प्रत्येक सुवासिनीला साडीचा मान दिला जातोय आमच्या वल्डेश्वर ट्रस्टच्या माध्यमानं. आणि आज छोट्या का होईना खरं तर मुठभर वस्त्र त्यांना दिला जातोय. फोटोग्राफर या वारकऱ्यांमधील सर्व महिलांना हा साडीचा मान दिला जातोय. पुढे
सर्वांना अतिशय फलद्रूप करणारी जी सेवा म्हणजे व्रत आणि व्रतातील विशेष, त्याचबरोबर खरं तर थेरपी आणि प्रॅक्टिकल अशी म्हणजे उच्च शिक्षित सुद्धा तरुणाईला समजावून जाणारा अध्यात्माचा मतितार्थ सातत्यानं महेश महाराज चालून केलं. महेश महाराजांना कदाचित आठवत असेल 2014चा प्रसंग, दोतुममध्ये असणारी भागवता. निश्चितच महेश महाराज चालुंकेंसाठी खरं तर माऊलींना आता ही सेवा अखंडित करायची आहे. तुम्हाला अखंडित न चुकता, ज्याप्रमाणे माझ्या पंढरीच्या पांडुरंगाची वारी तशी वल्डेश्वराची वारी सुद्धा वल्डेश्वरा चरणी होऊ द्या. इथे